आणि मंडळोत्सवात भेटून त्यावेळी आपलं बोलणं झालं आणि त्यावेळी मला माहिती मिळाली की तुम्ही मामांच्या समाधीच्या वेळेला तुम्ही तिथं होतात आणि म्हणून मग आज तुमच्याकडे यायचा निर्णय घेतला. तर तुमचा जो अनुभव असेल तो आम्हाला सांगा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू संत बाळूमामा महाराज की जय. जय. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. बोला बोला मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. बोला बोला शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भलं. बोला बोला राजा घोड्याच्या नावानं चांग भलं. बोला बोला भीमा कुत्र्याच्या नावानं चांग भलं. बोला जय बाळूमामा. विठ्ठल देवाच्या नावानं चांग भलं. स्नापांच्या नावानं चांग भलं. मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. अलिंगरायाच्या नावानं चांग भलं. माया देवीच्या नावानं चांग भलं. आई मरगुबाईच्या नावानं चांग भलं. आई सत्यबाईंच्या नावानं चांग भलं. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तुम्ही मला परवा सांगितलात की तुम्ही त्यावेळेला होतो. आता मी ते फोटो माझ्याकडे आहे मामांच्या समाधीचा आणि त्या समाधीमध्ये मी सगळे बघितली माणसं, मोठी माणसं पण आहेत, लहान मुलं सुद्धा आहेत. त्या साईड शेजारी फोटोच्या दोन्ही साईडला लहान मुलं असे वाकून बघलेले आहेत. तुमचं आज वय काय आहे आणि मामांच्या समाधीच्या वेळेला तुम्ही किती वर्षात होता ते सांगा. माझी 1958 जन्म झाला आणि बाळूमामाची 1966ला समाधी. 8 वर्षाचा होतो. 8 वर्षाचा असल्यामुळे त्या टायमाला 58, 60, 65च्या दरम्यान 10 वर्षाच्या मुलाला सोडत तेवढे ज्ञान नाही असं. मग बाळूमामांची बकरी त्या टायमाला 450 होती. समाधीच्या टायमाला 450 बकरी होती. 150, कोणत्या 100, 150 अशी बकरी. एक खांड, 3 खांड होतं देवांचं. मग बाळूमामा त्या टायमाला जीवनच्या पहिल्या आठवड्यात असते ते लिंग म्हणजे असं कर्नाटकात जायचं बकरी घेऊन. जूनपर्यंतच महाराष्ट्रात बकरी. मग ती कर्नाटकात जायची. कर्नाटकात पाऊस कमी असल्यामुळं लिंगापूर शेवट तो मुधोळ तालुक्यात लिंगापूरला त्या टायमाला गेले बाळूमामा 66ला. 66च्या साली लिंगापूरला गेले. मग गेल्यानंतर मामाची चाहूल लागली. जुलै ऑगस्टला चाहूल लागली. मी आता सप्टेंबर महिन्याच्या 4 तारखेला समाधी घेणार. त्या दिवशी संकष्टी आहे, श्रावण महिना आहे म्हणताना देवाने चाहूल लागली. मग ऑगस्टच्या 15 तारखेला मोर देव म्हणाले, अरे मला आदमापूरला घेऊन चला, मी बाळंत व्हायचा आहे. कुणालाच काय समजना. असं देव असं मी समाधी घेणार आहे आणि मी ध्येय ठेवणार आहे हे कोणालाही बोलले नाही. आदमापूरला घेऊन चला. मग ते थोडी म्हणाले आदमापूरलाच का, अकोला नेऊ. भडगाववाले म्हणाले आम्ही नेऊ. नाही मी आदमापूरलाच घेऊन चला एवढं म्हटल्याने देव गाडीत बसले. आदमापूरला मरगुबाईच्या मंदिरात घेऊन चला. मग ती गाडी एक मागवली तिने. एक कायमची बाळूमामाची गाडी संकेश्वरीची होती. त्या गाडीतच बसायची. गणिंगलजची. त्या गाडीतच देव बसायची. मग त्या फोन करा गाडीवाल्याला, इकडे लिंगापूरला या सांगा. त्या गाडीत देव बसले आणि सरळ आदमापूरला आले. त्याच्या पाठीमागं दुसरी म्हणजे असं लक्ष्मण, मोरे, वडर, आदमापूर सरकार, मुगदुम, हे रामभाऊ मुगदुमचं वडील हे लिंगापूरला गेली ती मामाशनी आणण्यासाठी. ती 3ची पाठोपाठ गाडी आणि बाळमांच्या गाडीत मोहर आमचे गावचे सरकार आदमापूरचे बसलेले. वर गाडी परातली सांगितलं सरकार ही वरती गेली माझी जागा रे. वर येताना इशीनं गाडी वर पराडली. ही आता उड्डाण फुल नव्हतं तेव्हा. इशीनं वर गाडी बिडली. सरकार ही वरतीली जमीन तुझीच नव. होय देवा म्हणले ही माझी जमीन आहे, ती मला देशील. देतो की. एवढं दोघांचं भाषण झालं आणि ती जागा माझी देवानी बॉट करून सरकाराने सांगितलं आणि मरगुबाई मंदिरला गाडी आली. मग असं खाट ठेवून भोट्याने असं जुनं देऊळ, भोट्याने असं ताडपदरी मारली. त्या खाटावर देवाने बसवलं. देऊळ कसं होतं त्यावेळेला? फक्त गाभारा तेवढा होता की पुढं? नाही, साध्या खापरीचं देऊळ होतं. खांब होतं, सागवानी खांब पूर्वीचं. भोट्याने दगडी आडेपर्यंत सगळं ते दगडीच. आणि साध्या खापरीचं ते वर्षाला उलटायची गाववाले. हनुमान मंदिरमध्ये बी साध्या खापऱ्या, मरगुबाई मंदिरला बी साध्या खापऱ्या. आणि एक वैशिष्ट्य आदमापूरचं काय सांगतो, कुठेही घडविलेला देव नाही.
हा, महाराज आमचा एकही टाकी लावलेली नाही, तो दगडावर छाप आहे. हा, हा, बाळूमामा तरी संजीवन समाधी. संजीवन समाधी. एक मरगुबाईचं बी तसं घडवलेलं नाही. डोंगरात विठ्ठूबाई आहे, हा, हा, ती बी घडीबाई नाही. हा. घडवलेला देव आदमापुरात तुम्हाला बघायला मिळायचं बघायला मिळणार नाही, असं एक वैशिष्ट्य आहे. ते जुनं देऊ तिथं देवाने त्या खाटावर ठेवलं आणि बसवलं. तोपर्यंत ती सगळी मागची माणसं आली. मग सरकारांच्या घरात जेवण करून ते वर आणायचं जेवण त्या माणसांनी. सेवेला आलेल्या देवांच्या सेवेला आलेल्या देवांच्या वाड्यात जेवण करायचं, वर आणायचं, जेवा वाढायची. उद्या सकाळाने तसंच चहा पाणी. हे तर कुठं काय करणार व काहीच हे नाही. मग असं करीत त्या दिवशी सोमवार म्हणजे आदल्या सोमवार देवाने इथं आणले. मंगळवार गेला, बुधवार गेला, मधी कणायचं. मग कणायचं, वारा घाला म्हणायचं देव. असं गुरुवार गेला, शुक्रवार गेला. आणि गुरुवारी काय केलं, आमच्या बहिणीनं मला काकद घेऊन बाळमामाला तुला जाऊन आणतो चल म्हणून मला काकद घेतलं. माझी आधीची बहीण तिथं आत्मप्रदेश दिली. समाधी व्हायच्या आधी गुरुवारी सर तुला बाळमामा जाऊन आणतो. मरगुबाईच्या देवळात बाळमामा बसल्यात. मग माझी निष्ठा म्हणून का मला देवांचं दर्शन व्हायचं म्हणून माहिती नाही. खरं मला काकद घेतला बहिणीनं. आणि ते असं मरगुबाई मंदिरचं असं भीती जुनी भीत होती. देवांच्या पुढ्यात आता बारके पोरं आम्ही कशाला जावं म्हणताना आम्ही त्या भीतीला असं टिकून ते खाटावर बसलेलं देव बघितलंच काय, ते खाटावर बसलेलं बाळमामा असं आमच्या बहिणीनं ते दावलं बोटानं. देव त्यांच्या मनात काय आलं काय घे निष्ठावान काय हाय म्हणून मी काय माहिती नाही. कोणाची कार्टी आल्यात रे असं म्हटल्यानंतर मामांनी त्यांना एक गोष्ट बोलली आणि त्यामुळं सदाशिव पाटील यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं. ते कसं ते उद्याच्या भागात पहा. बोला बाळमामांच्या